पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। तिकडे नाशिकमध्ये महायुतीमध्येच आता बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीचे निवृत्ती अरिंगळे यांच्याकडनं बंडखोरी करण्यात आली। अरिंगळे यांच्याकडनं लोकसभेसाठी आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढण्याच्या निर्णयावरती आता अरिंगळे ठाम आहे। हेमंत गोडसेंना उमेदवारी दिल्यानं ते नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, नाशिकमध्ये आता महायुतीमध्येच बिघाडी झाल्याचं चित्र आहे। राष्ट्रवादीचे निवृत्ती अरिंगळे यांच्याकडनं आता बंडखोरी करण्यात आली। मी गेल्या ज्या वेळेला राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हापासून एकनिष्ठ असा राष्ट्रवादीचं काम करतो आहे आणि माझ्याबरोबर अनेक कार्यकर्ते आहेत जे प्रामाणिकपणानं पक्षाचं काम करतात। त्या सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही ही लोकसभेची निवडणूक लढवावी। त्या दृष्टीने आम्ही गेल्या 2 दिवसापासून विचार विनिमय करत आहोत आणि आणखी जे काही आमचे प्रमुख पदाधिकारी असतील, मित्रमंडळी असेल किंवा जे या मतदारसंघातील जाणकार असेल त्या लोकांशी चर्चा करून आम्ही आमच्या उमेदवारीचा निर्णय 2 दिवसात आम्ही जाहीर करणार आहोत। तर निवृत्ती अरिंगळे यांची ही प्रतिक्रिया देखील आपण ऐकलेली आहे। महेश महाले आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडनं अधिकची अपडेट घेऊयात। महेश, आधीपासूनच नाशिकच्या जागेसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत होती आणि आता महायुतीमध्ये बंडखोरीचं वातावरण पुढे आलंय। अथक परिश्रम केल्यानंतर हेमंत गोडसेंनी उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेतलेली होती, मात्र आता महायुतीमध्येच बिघाडी होत असल्याचं नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे। नक्की शुभम, खरं तर हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीने भाजपसह राष्ट्रवादीचा अजित पवार गट हा नाराज झाल्याचं बघायला मिळतंय। खरं तर खूप संघर्षानंतर हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत त्यांना उमेदवारी दिलेली होती, मात्र यामुळे खरं तर भाजप देखील एकीकडे नाराज झालेली आहे, तर आता राष्ट्रवादीचा अजित पवार गट देखील नाराज झालेले आहे। भाजपचे अनिल जाधव यांच्याकडनं बंडखोरी करण्यात आलेली आहे, तर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे हे देखील आता नाशिक लोकसभेच्या मैदानात उतरलेले आहे। त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ही लोकसभा निवडणूक लढविणार असल्याच्या निर्णयावर ते ठाम आहे। याबाबतची जी कल्पना आहे ती अजित पवार यांना देखील देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। विशेष म्हणजे काल त्यांनी मेळावा घेतला आणि या मेळाव्यामध्ये त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी 20 लाख रुपये त्यांच्यासाठी देणगी देखील गोळा केलेली आहे। त्यामुळे एकूणच नाशिकच्या लोकसभेचं जर चित्र बघितलं तर महायुतीमध्येच बिघाडी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि या सगळ्या गोंधळामुळे खरं तर हेमंत गोडसे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अगदी महेश, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।